शांती. आज 15/9/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, आता तुम्ही अमरलोकच्या यात्रेवर आहात. तुमची ही बुद्धीची आत्मिक यात्रा आहे, जे तुम्ही खरे ब्राह्मणच करू शकता. प्रश्न आहे, स्वतः सोबत किंवा आपापसात कोणती चर्चा करणे म्हणजे शुभ संमेलन आहे? उत्तर, स्वतःसोबत गोष्टी करा की मी आत्मा ह्या जुन्या जीर्ण देहाला सोडून वापस घरी जाणार. आता हा देह काही कामाचा राहिला नाही. आता तर बाबांसोबत जायचे आहे. जेव्हा आपापसात भेटता तेव्हा ही चर्चा करा की सेवा कशा प्रकारे वाढू शकेल, सर्वांचे कल्याण कशा प्रकारे होईल, सर्वांना मार्ग कसा काय दाखवता येईल. हेच खरे शुभ संमेलन आहे. गीत आहे, दिल का सहारा टूट न जाए, म्हणजे मनाचा आधार तुटू नये. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलं, सर्व सेवा केंद्राचे ब्रह्मामुख वंशावली सर्वोत्तम ब्राह्मण कुलभूषण. आपल्या कुळाला तर जाणता. जे ज्या कुळातील असतात ते आपल्या कुळाला जाणतात. मग ते हलक्या कुळातील असो किंवा उच्च कुळातील असो, प्रत्येकजण आपल्या कुळाला ओळखतात आणि समजतात की ह्यांचे कुळ श्रेष्ठ आहे. कुळ म्हणा किंवा जात म्हणा, विश्वामध्ये तुम्हा मुलांशिवाय दुसरे कोणीही जाणत नाहीत की ब्राह्मणांचे सर्वोत्तम कुळ आहे. पहिल्या क्रमांकाचे कुळ तुम्हा ब्राह्मणांचे आहे. ब्राह्मण कुळ म्हणजे ईश्वरीय कुळ. पहिले निराकारी कुळ आहे, मग साकारी सृष्टीमध्ये येतात. सूक्ष्मवतनमध्ये तर कुळ नसतोच. सर्वात उच्च साकारमध्ये तुम्हा ब्राह्मणांचे कुळ आहे. तुम्ही ब्राह्मण आपापसात बहीण भाऊ आहात. बहीण भाऊ झाल्याने तुम्ही विकारात जाऊ शकत नाही. तुम्ही अनुभवाने म्हणू शकता की पवित्र राहण्यासाठी ही सर्वोत्तम युक्ती आहे. प्रत्येकजण म्हणतात की आम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. शिववंशी तर सर्वच आहेत. मग जेव्हा साकारमध्ये येतात तेव्हा प्रजापित्याचे नाव घेतल्याने भाऊ बहीण होतात. प्रजापिता ब्रह्मा आहेत तर जरूर रचनाकार आहेत, दत्तक घेतात. तुम्ही कुखवंशावली नाही, मुखवंशावली आहात. मनुष्य तर कुखवंशावली आणि मुखवंशावली ह्याचा अर्थ पण समजत नाहीत. मुखवंशावली म्हणजे दत्तक मुलं आणि कुखवंशावली म्हणजे जन्म घेणारे. तुमचा हा जन्म अलौकिक आहे. पित्याला लौकिक, अलौकिक आणि पारलौकिक म्हटले जाते. प्रजापिता ब्रह्माला अलौकिक पिता म्हटले जाते. लौकिक पिता तर सर्वांनाच असतात, ते तर सर्वसाधारण आहे. पारलौकिक पिता सुद्धा सर्वांचे आहेत. भक्ती मार्गामध्ये तर हे भगवान, हे परमपिता असे सर्वच म्हणत असतात. परंतु या प्रजापिता ब्रह्माला कधी कोणी बोलावत नाही. ब्रह्मा बाबा पण ब्राह्मण मुलांचे आहेत. त्या दोघांना तर सर्वजण जाणतात, म्हणजे लौकिक आणि पारलौकिकला सर्वजण जाणतात. बाकी ब्रह्माला सर्वप्रथम पाहिल्यानंतर संभ्रमित होतात, कारण ब्रह्मा तर सूक्ष्मवतनवासी आहेत. इथे तर दाखवत नाहीत. चित्रांमध्ये ब्रह्माला दाढी मिशा दाखवतात, कारण प्रजापिता ब्रह्मा इथे ह्या साकार सृष्टीमध्ये आहेत. सूक्ष्मवतनमध्ये तर प्रजा रचता येत नाही, हे पण कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. या सर्व गोष्टी बाबाच समजावतात. ह्यालाच आत्मिक यात्रा पण म्हणतात. आत्मिक यात्रा ती जेथून वापस येता येत नाही. दुसऱ्या यात्रा तर सर्व जन्मोजन्मी करतच असतात, जातात आणि पुन्हा येतात. त्या दैहिक यात्रा आहेत. ही तुमची आत्मिक यात्रा आहे. ही आत्मिक यात्रा केल्याने
तुम्ही मृत्यू लोकामध्ये परत येत नाही. बाबा तुम्हाला अमरलोकची यात्रा शिकवतात. ते काश्मीरकडे अमरनाथच्या यात्रेला जातात. ते काही अमरलोक नाही. अमरलोक एक आहे आत्म्यांचे आणि दुसरे आहे मनुष्यांचे, ज्याला स्वर्ग किंवा अमरलोक म्हणतात. आत्म्यांचे निर्वाणधाम आहे. बाकी अमरलोक सतयुग आहे आणि मृत्यूलोक कलियुग आहे. आणि निर्वाणधाम शांतीलोक आहे, जिथे आत्मे राहतात. बाबा म्हणतात, तुम्ही अमरपुरीच्या यात्रेवर आहात. पायी चालत जाण्याची ही शारीरिक यात्रा आहे आणि ती आत्मिक यात्रा आहे. जे शिकवणारे एकच आत्मिक पिता आहेत आणि एकदाच येऊन शिकवतात. ही तर जन्मोजन्मीची गोष्ट आहे. ही मृत्यूलोकातील शेवटची यात्रा आहे. हे तुम्ही ब्राह्मण कुलभूषणच जाणता. आत्मिक यात्रा म्हणजे आठवणीत राहणे. गायन पण आहे, अंतमती सोगती, म्हणजे शेवटची गती चांगली व्हावी. तुम्हाला पित्याच्या घराची आठवण येते. तुम्ही समजता की आता विश्वनाटक पूर्ण होणार आहे. हा जीर्ण कपडा म्हणजे जुना जीर्ण देह आहे. आत्म्यामध्ये अशुद्धता झाल्याने देहसुद्धा अशुद्ध होतो. जेव्हा आत्मा पवित्र बनते तेव्हा आपल्याला देहसुद्धा पवित्र मिळतो. हे पण तुम्ही मुलं जाणता. दुसरे काहीच समजत नाहीत. तुम्ही पाहता की काही जण समजतात सुद्धा. काहींच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान बसत नाही. चांगले समजावणारे असतील तर जरूर एखाद्याला समजावतील. मनुष्य जेव्हा यात्रेवर जातात तेव्हा पवित्र राहतात. मग घरी येऊन परत अपवित्र बनतात. 1-2 महिने पवित्र राहतात. यात्रेचा पण मौसम असतो ना. नेहमीच यात्रेवर तर जाऊ शकत नाहीत. थंडी किंवा पावसाळ्यामध्ये कोणी जाऊ शकत नाही. तुमच्या यात्रेमध्ये थंडी किंवा गरमीची गोष्टच नाही. तुम्ही बुद्धीद्वारे स्वतः समजू शकता की आपण बाबांच्या घरी जातो. जेवढी आपण आठवण करतो तेवढे विकर्म विनाश होतात. बाबांच्या घरी जाऊन पुन्हा आपण नव्या दुनियेमध्ये येणार आहोत, हे बाबाच समजावतात. इथे मुलं पण क्रमवारीने आहेत. वास्तविक यात्रा विसरायला नको, परंतु माया विसरायला लावते. यासाठी मुलं बाबांना लिहितात की बाबा तुमची आठवण विसरून जाते. अरे, ही आठवणीची यात्रा ज्यामुळे तुम्ही सदैव आरोग्य संपन्न व धनसंपन्न बनता, अशा औषधाला तुम्ही कसे काय विसरता? हे पण म्हणतात की बाबांची आठवण करणे खूप सहज आहे. आपल्यासोबत आत्मिक संवाद करायला हवा की आपण आत्मे पूर्वी सतोप्रधान होतो, आता तमोप्रधान बनलो आहोत. आता शिव भगवंत तर आपल्याला युक्ती खूप श्रेष्ठ व सुंदर सांगतात. बाकी अभ्यास करायला हवा. डोळे झाकून विचार केला जात नाही. बाबांनी तशी कृती करून दाखवली की अशा प्रकारे स्वतःसोबत गोष्टी करा. आपण सतप्रधान होतो. आपणच राज्य करत होतो. ती दुनिया सुवर्णयुगी होती. मग चांदी, तांबे व लोखंडाच्या दुनियेमध्ये आलो. आता लोखंडी दुनियेचा पण अंतकाळ आहे. म्हणूनच बाबा आले आहेत. बाबा आम्हा आत्म्यांना म्हणतात की माझी आठवण करा आणि आपल्या घराची आठवण करा, जेथून आपण आलो आहोत. तर शेवटी जी गती होईल त्यानुसार तुमचा जन्म होईल. तुम्हाला तिथेच जायचे आहे. ही युक्ती बाबा सांगतात की सकाळी लवकर उठून स्वतःसोबत आत्मिक संवाद करा. बाबा कृती करून दाखवतात की मी सुद्धा लवकर उठून विचार सागर मंथन करतो. खरी कमाई करायला हवी ना. जसे म्हणतात सुबह का साई, तर त्या साईची म्हणजे शिवबाबांची आठवण केल्यानंतर तुमची जीवनरूपी नौका किनाऱ्याला लागेल. बाबा जे करतात, ज्या प्रकारे करतात ते मुलांना सुद्धा समजावतात. यामध्ये खिटपिटची गोष्ट नाही. ही कमाईच खूप सुंदर युक्ती आहे.
अल्फ अल्लाह म्हणजे शिवबाबांची आठवण केल्याने बादशाही निश्चितच मिळणार. मुलं जाणतात आपण राजयोग शिकत आहोत. बाबा बीजरूप ज्ञानसंपन्न आहेत, तर आपण सुद्धा झाडाविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. हे पण स्थूल रूपामध्ये ज्ञान आहे. सुरुवातीला हे झाड कशा प्रकारे वाढते, पुढे कशा प्रकारे त्याचे आयुष्य पूर्ण होते. दुसरी झाडं वादळ इत्यादी आल्यानंतर उन्मळून पडतात, परंतु ह्या मनुष्य सृष्टीरूपी झाडाचे प्रथम पाया देवी देवता धर्म आहे. कदाचित तो प्रायः लोप झालेला असावा. हे पण होणारच आहे. हे जेव्हा नष्ट होईल तेव्हा म्हटले जाईल की एका धर्माची पुन्हा स्थापना होते आणि अनेक धर्मांचा विनाश होतो. प्रत्येक कल्पामध्ये प्रायः हा धर्म लोप पावतो म्हणजे नाहीसा होतो. आत्मारूपी सोन्यामध्ये खाद पडल्याने दागिना म्हणजे देह रोगी मिळतो. मुलं समजतात आपल्यामध्ये खाद म्हणजे अशुद्धता होते. आता आपण स्वच्छ बनतो म्हणून दुसऱ्यांना पण रस्ता दाखवतो. दुनिया तर तमोप्रधान आहे. पूर्वी सतोप्रधान स्वर्ग होते. तर मुलांना सकाळी पहाटे लवकर उठून आत्मिक संवाद केला पाहिजे, विचार सागर मंथन केले पाहिजे. मग एखाद्याला समजावून सांगा की हे 84 जन्मांचे चक्र आहे. 84 जन्म कोण घेतात, कसे घेतात? जरूर जे पहिले येतील तेच घेतील. बाबा सुद्धा भारतातच येतात. येऊन 84चे चक्र समजावून सांगतात. बाबा कुठे आले आहेत हे पण कोणी जाणत नाहीत. बाबा येऊन स्वतःचा परिचय स्वतःच देतात. ते म्हणतात, मी तुम्हाला राजयोग शिकवतो. मन मना भव. माझी आठवण केली तर विकर्मांचा विनाश होईल. असे ज्ञान कोणीही देऊ शकत नाहीत. जरी गीता इत्यादी ऐकवतात तिथे पण लोक जात असतात, परंतु भगवंत कधीतरी आले असतील, त्यांनी ज्ञान ऐकवले असेल. पुन्हा जेव्हा येतील तेव्हा ऐकवतीलच ना. ते लोक तर गीता पुस्तक हातात घेऊन बसून ऐकवतात. इथे तर भगवंत स्वतः ज्ञानाचे सागर आहेत. त्यांना इथे काही हातामध्ये कोणता ग्रंथ घेऊन वाचायचा नाही. त्यांना तर शिकण्याची आवश्यकताच नाही. कल्पापूर्वी पण येऊन तुम्हा मुलांना संगम युगात शिकवले होते. बाबाच येऊन राजयोग शिकवतात. ही आठवणीची यात्रा आहे. तुमची बुद्धी जाणते, ब्रह्मा मुखवंशावली ब्राह्मणांशिवाय विश्वामध्ये असा कोणताही मनुष्य नसेल की ज्याच्या जवळ हे ज्ञान आहे. सर्वांमध्ये सर्वव्यापीचे ज्ञान भरलेले आहे. हे कोणी जाणत नाहीत की परमात्मा बिंदू रूप आहेत. ज्ञानसागर पतित पावन आहेत. फक्त असेच गात राहतात. गुरु लोक जे सांगतात ते सत्वचन करत राहतात. अर्थ काहीच समजत नाहीत. न कधी त्याच्यावर विचार करतात की हे सत्य आहे का नाही. बाबा समजावतात, तुम्हा मुलांना चालता फिरता आठवणीच्या यात्रेवर जरूर राहायची आहे, नाही तर विकर्म विनाश होणार नाहीत. कोणतेही काम करत राहा, परंतु बुद्धीमध्ये बाबांची आठवण असायला हवी. श्रीनाथच्या मंदिरात जेव्हा भोजन बनवतात तेव्हा बुद्धीमध्ये श्रीनाथ असतात ना. ते जाणतात की आपण श्रीनाथासाठी भोजन बनवत आहोत. प्रसाद अर्पण केला, मग पत्नी मुलं इत्यादी आठवत राहतात. तिथे भोजन बनवताना मुख बंद ठेवतात, म्हणजे बोलणे बंद ठेवतात. मनाद्वारे सुद्धा कोणते विकर्म व्हायला नको. ते तर श्रीनाथच्या मंदिरात बसतात. इथे तर तुम्ही शिवबाबांजवळ बसले आहात. इथे पण बाबा युक्ती सांगतात, मुलांनो कोणत्याही फालतू गोष्टी बोलू नका. नेहमी बाबांसोबत गोड गोड बोलायला हवे. जसे पिता तशी मुलं. बाबांच्या बुद्धीमध्ये असते की हे चक्र कसे फिरते. तेव्हाच तुम्हा मुलांना येऊन ऐकवतात. तुम्ही मुलं जाणता की आपले बाबा मनुष्य सृष्टीचे बीजरूप चैतन्य आहेत.
किती सहज गोष्ट आहे, परंतु समजत नाहीत, कारण पत्थर बुद्धी आहेत. त्या बीजाला आपण चैतन्य म्हणणार नाही. हे तर ज्ञान संपन्न चैतन्य आहेत, ते एकच आहेत. ते बीज तर अनेक प्रकारचे असतात. भगवंतालाच मनुष्य सृष्टीचे बीजरूप म्हटले जाते. म्हणूनच तर ते पिता झाले ना. सर्व आत्म्यांचे पिता परमात्मा आहेत. म्हणून सर्वजण आपापसात भाऊ भाऊ झाले. बाबा सुद्धा तिथेच राहतात जिथे तुम्ही सर्व आत्मे राहता. निर्वाणधाममध्ये बाबा आणि मुलं राहतात. यावेळी तुम्ही प्रजापिता ब्रह्माची मुलं भाऊ बहीण आहात. ह्यासाठी म्हणतात शिववंशी ब्रह्मा कुमार कुमारी. हे पण तुम्हाला लिहायचे आहे की आपण ब्रह्मा कुमार कुमारी भाऊ बहीण आहोत. बाबा ब्रह्माद्वारे सृष्टीची रचना रचतात, म्हणून आपापसात आपण भाऊ बहीण झालो. प्रत्येक कल्प अशीच रचना करतात, दत्तक घेतात. कोणत्याही मनुष्याला प्रजापिता ब्रह्मा म्हणत नाहीत. कदाचित बाबा म्हणतात, परंतु ते सुद्धा मर्यादित. ह्यांना प्रजापिता म्हटले जाते कारण ह्यांची भरपूर प्रजा आहे, म्हणजे भरपूर मुलं आहेत. तरी बेहदचे बाबा मुलांना बसून सर्व गोष्टी समजावतात. ही दुनिया अगदीच बिघडलेली, खराब आहे. आता तुम्हाला वाहच्या दुनियेमध्ये घेऊन जातो. तुमच्यामध्ये पण बरेच जण आहेत जे विसरून जातात. जर हे आठवणीत राहिले तर पिता आणि गुरु दोघांची पण आठवण राहील. घरी वापस जायचे आहे ह्याची पण आठवण राहील. जुना देह सोडून द्यायचा आहे, कारण हा देह आता काहीच कामाचा राहिला नाही. आत्मा पवित्र बनत जाते, तसा देह सुद्धा पवित्र मिळतो. तर असे स्वतःसोबत आत्मिक संवाद केला पाहिजे. ह्यालाच शुभ संमेलन म्हणतात, ज्यामध्ये चांगल्या गोष्टी असतील. सेवा कशा प्रकारे वाढेल, कल्याण कशा प्रकारे होईल, त्यांचे तर खराब संमेलन असतात. फक्त गपोडे मारत राहतात. इथे तर गपोडे म्हणजे थापा इत्यादींची गोष्टच नाही. खरे संमेलन ह्यालाच म्हणतात. तुम्हाला हे सांगितले आहे की हे कलियुग आहे. सतयुगाला स्वर्ग म्हणतात. भारतच स्वर्ग होता. भारतवासीच 84 जन्म भोगतात. आता शेवट आहे. आता तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनता. यामध्ये काही गंगा स्नान इत्यादी करायचे नाही. भगवानुवाच मी सर्वांचा पिता आहे. कृष्ण सर्वांचा पिता होऊ शकत नाही. 1-2 मुलांचे पिता श्रीनारायण आहेत, श्रीकृष्ण नाही. श्रीकृष्ण तर राजकुमार आहे. ह्या प्रजापिता ब्रह्माला तर बरीच मुलं आहेत. कुठे कृष्ण भगवानुवाच आणि कुठे शिव भगवानुवाच. किती मोठी चूक केली आहे. कुठे पण प्रदर्शनी केली तर मुख्य ही गोष्ट समजावून सांगा की गीतेचे भगवंत कोण आहेत. हे आहेत का तो आहे. पहिले तर हे समजावून सांगायला हवे की भगवंत फक्त शिवालाच म्हटले जाते. हे बुद्धीमध्ये बसायला हवे. यावर प्रयोग पण व्हायला हवा. गीतेच्या भगवंताचे चित्रसुद्धा मोठे कायमस्वरूपी असायला हवे आणि खाली लिहायला हवे की या पहा आणि समजून ठरवा. तसे लिहून घेऊन खाली त्यांची सही पण घ्यायला हवी. अच्छा, गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आपापसात शुभ संमेलन करून सेवेच्या वृद्धीचे नियोजन करून आपले व सर्वांचे कल्याण करण्याची युक्ती रचायची आहे. कधी पण व्यर्थ म्हणजे फालतू गोष्टी करायच्या नाहीत. दुसरा सारांश, सकाळी पहाटे उठून आपणच आपल्यासोबत रूहरिहान म्हणजे आत्मिक संवाद करायचा आहे.
भोजन बनवताना एक बाबांच्या आठवणीत राहायचे आहे. मन बाहेर भटकणार नाही ह्याकडे लक्ष ठेवायचे आहे. आजचे वरदान आहे, विनाशाच्या वेळी परीक्षेमध्ये पास होणारे आकारी लाईट रूपधारी भव. विस्तार आहे, विनाशाच्या वेळेत पेपरमध्ये पास होणारे किंवा सर्व परिस्थितींचा सामना करण्यासाठी आकारी लाईट रूपधारी बना. जेव्हा चालता फिरता लाईट हाऊस होणार तेव्हा आपले हे रूप म्हणजे हा देह दिसणार नाही. ज्याप्रमाणे अभिनय करण्यासाठी देह धारण करता, काम झाले आणि देह सोडले. एका सेकंदात धारण करा आणि एका सेकंदात निराळे व्हा. जेव्हा असा अभ्यास होईल तर पाहणारे सुद्धा अनुभव करतील की हे लाईटचे वस्त्रधारी आहेत. लाईटच ह्यांचा शृंगार आहे. आजचे बोधवाक्य आहे, उमंग उत्साहाचे पंख नेहमी सोबत असल्यास प्रत्येक कार्यामध्ये सफलता सहज मिळते. ओम शांती.